तर सोनम वांगचुक सध्या दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल आहेत। तज्ञ डॉक्टरांचं पथक वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे। वांगचुक यांची प्रकृती स्थिर आहे। रुग्णालयाकडून तसं मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आलंय। तर दुसरीकडे अभिजित दिपके यांचं जंतर मंतरवर उपोषण सुरू आहे। आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे। आंदोलक उद्या संसदेवर मोर्चा काढण्यावर ठाम आहेत आणि उद्यापासून संसदीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। प्रमोद, सोनम वांगचुक यांच्या प्रकृती संदर्भात काही अपडेट आणि जंतर मंतरवर देखील सध्या काय सुरू आहे, काय सांगाल? ऋषाली, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलक जे आहेत ते आक्रमक असल्याचं आपल्याला बघायला मिळते। ज्या पद्धतीनं सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरू होतं पण त्यांना रुग्णालयात नेलं, त्यानंतर आता अभिजित दिपके जे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक आहेत त्यांनी या ठिकाणी जंतर मंतरवरती उपोषण सुरू केलेलं आहे। मी दृश्यांच्या माध्यमातून ऋषाली दाखवतो, आपण बघू शकतो मंचावरती अभिजित स्वतः बसलेले आहेत। त्यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे, कारण काल त्यांनी स्पष्टपणे घोषणा केलेली होती की सोनम वांगचुक यांना तुम्ही जरी उचललेलं असलं किंवा इथून रुग्णालयात नेलेलं असलं तरी जोपर्यंत त्यांना पुन्हा इथं आणत नाही तोपर्यंत मी उपोषण करेल, ही त्यांची भूमिका असल्याचं आपल्याला बघायला मिळते। ऋषाली, जंतर मंतरवरती मोठ्या प्रमाणावरती आंदोलक असतील किंवा सर्वसामान्य लोक जे आहेत ते जमा झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। खरं तर आज रविवारचा दिवस आहे, त्यामुळे सकाळपासूनच जंतर मंतरवरती ही गर्दी आपल्याला दिसते। आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय, कॅमेरा पर्सन विनोद हे सगळे दृश्य आपल्याला दाखवतोय की कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावरती आंदोलक या ठिकाणी जमल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळते। दुसरीकडे सोनम वांगचुक यांच्यावरती दिल्लीच्या रुग्णालयामध्ये, सफदरजंग रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, पण त्यांच्याकडनं स्पष्टपणे सांगितलं गेलेलं आहे की मला अन्न अद्यापर्यंत देऊ नका, कुठल्याही पद्धतीची मला औषधं जे आहेत ते देऊ नका, ही भूमिका त्यांची आहे। कारण त्यांचं म्हणणं आहे की रुग्णालयामध्ये माझं उपोषण कायमस्वरूपी सुरू आहे, ही त्यांची भूमिका घेतलेली आहे। त्यांच्या प्रकृतीबाबत हॉस्पिटलकडनं जे बुलेटिन जे आहे ते मेडिकल बुलेटिन देखील जारी केलं गेलेलं आहे। वृषाली, त्यांची तब्येत सध्या ठीक आहे आणि अंडर ऑब्झर्वेशनवरती ते आहेत, अशा पद्धतीची माहिती खरं तर रुग्णालय प्रशासनाकडनं दिली गेलेली आहे। त्यांच्या पत्नीचा आरोप आहे की आम्हाला दुसऱ्या रुग्णालयामध्ये जायचे सफदरजंग सोडून, आणि त्यानुसार धन्यवाद प्रमोद, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।